गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. आई बाबांचं फेवरेट कोण? वाव आई, बार्बी सेट. वाव, थँक यू आई. थँक यू बाबा. आय लव्ह यू सो मच. आता तर खुश आहेस ना चिंकी बाळा? खूप खुश आहे आई. मलाही दाखव. वाव, हे तर खूपच मस्त आहे. गट्टू, हात नको लावू, नाहीतर घाण होईल माझी बावली. अगं चिंकी बेटा, इतक्या लवकर ती डॉल खराब नाही होणार. गट्टूलाही पाहू दे. नाही बाबा, सगळ्यात आधी मीच माझ्या बावलीशी खेळणार. ये. चिंकी बार्बी डॉलचा सगळा सेट मिळाल्यामुळे खूप खुश होती, पण तिने गट्टूला तिच्या डॉलला साधा हातही लावू दिला नाही. या गोष्टीमुळे गट्टू एका बाजूला जाऊन गप्प बसला. आई बाबा गट्टूचा उदास चेहरा बघून समजले. ऐकलं का, मला असं वाटतंय की आपण गट्टूसाठीही काहीतरी आणायला हवं होतं. बघा ना, चिंकीची बाहुली बघून कसा उदास झालाय. अरे नाही, त्याला गेल्या आठवड्यात फुटबॉल मिळाला होता. हो, मग जा तुम्ही आणि गट्टूसाठीही काहीतरी आणा. बाबा आईच्या सांगण्यानुसार बाहेर गेले आणि थोड्या वेळाने चिंकी गट्टू जवळ येऊन त्याला म्हणाली, पाहिलं, आई बाबांचं माझ्यावर किती प्रेम आहे. हो, ते तर माझ्यावरही प्रेम करतात, पण त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे गट्टू, आणि हे एकदम नक्की आहे. चिंकीचं हे बोलणं ऐकून मात्र गट्टूला राग आला आणि तो चिडून आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला, आई, तुझं प्रेम चिंकीवर जास्त आहे आणि माझ्यावर कमी. गट्टूचं बोलणं ऐकून आई थोडी हसली आणि मग सगळं काम सोडून म्हणाली, अरे बाळा, हा काय प्रश्न आहे? माझं तुमच्या दोघांवरही समान प्रेम आहे. मग चिंकीसाठी तुम्ही एवढा मोठा बार्बी सेट का आणलात? अरे बाळा. आई गट्टूला समजावतच होती, तेवढ्यात बाबा बाहेरून गट्टूचं नाव घेत आत आले. गट्टू बेटा, गट्टू बेटा, लवकर ये, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. गट्टू धावतच दरवाजापाशी गेला आणि बाबांच्या हातातला बॉक्स बघून तो खुश झाला. बाबा, ह्यात काय? तुम्ही माझ्यासाठी काय आणलंय? गट्टू, स्वतःच उघडून बघ. गट्टूने पटकन बॉक्स उघडला आणि आनंदाने उड्या मारू लागला. वाव, चॉकलेट केक, हा तर माझा फेवरेट आहे. गट्टू सगळं विसरून आनंदाने केक खाऊ लागला. केक खाऊन गट्टू आपल्या रूम मध्ये गेला आणि आनंदाने चिंकीला म्हणाला, पाहिलं, आई बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. बाबांनी माझ्यासाठी आवडता केक आणला. नाही दिली ना तू मला तुझी बाहुली, म्हणून मग मी तुझ्यासाठी केकही नाही ठेवला. ये, खूप टेस्टी होता केक. यम्मी होता चिंकी. केक देऊन त्यांनी मला समजावलं. म्हणजे बाबा खास माझ्यासाठी केक आणायला गेले होते आणि आईनेही सांगितलं की तिचं आपल्या दोघांवर खूप प्रेम आहे. आई बरोबर बोलतीये, तिचं दोघांवरही प्रेम आहे, पण माझ्यावर थोडं जास्त करते. आत्ताच तुला अजून एक प्रूफ मिळेल. स्वयंपाकघरात जाऊन बघ की आज जेवायला काय बनवलंय. गट्टू पुन्हा एकदा चिडला आणि आईकडे जाऊन पुन्हा तिला म्हणाला, आई, तू आज काय स्वयंपाक केलायस? आज जेवायला भेंडी, पोळी आणि पुलाव केलाय. पण आज तू स्वयंपाकाबद्दल का विचारतोयस गट्टू? पण आई, ह्या सगळ्या तर चिंकीच्या आवडत्या गोष्टी आहे. मला पुन्हा एकदा प्रूफ मिळालं, म्हणजे तू चिंकीवर जास्त प्रेम करतेस. बास रे आता, सकाळपासून हे काय चालवलंय? तू आत्ताच एवढा केक संपवला, म्हणून मी तुझा पास्ता कॅन्सल करून जरा हेल्दी काहीतरी बनवलं. समजलं? जा जाऊन सगळ्यांना जेवायला बोलव. आईच्या रागवण्यानं गट्टू अजूनच उदास झाला आणि रागावून जाऊन चिंकीला म्हणाला, तू बरोबर बोलतेस चिंकी, खरंच आईचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. पण बाबांचं तर माझ्यावर प्रेम आहे. माझ्यासाठी त्यांनी फुटबॉलही आणला आणि आज केक सुद्धा. ओफो गट्टू, तू विसरतोयस, बार्बी सेट दोघांनी मिळून दिलाय मला, आणि बाबा तर खास माझ्यासाठी हाफ डे घेऊन बार्बी सेट आणायला गेले होते. दोघेही माझ्यावर जास्त प्रेम करतात. नाही, बाबा माझ्यावर जास्त प्रेम करतात. आताच प्रूफ मिळेल. चल जाऊन बाबांना विचारूया की ते संध्याकाळी माझ्याबरोबर फुटबॉल खेळतील की तुला डान्स क्लासला सोडायला येतील. चल जाऊया. गट्टू चिंकी पटापट बाबांजवळ पोहोचले
आणि जाऊन गट्टूने पटकन बाबांना विचारलं, बाबा बाबा, आज संध्याकाळची फुटबॉल मॅच लक्षात आहे ना? तुम्ही येणार आहे ना माझ्यासोबत? बाबांनी 1 मिनिट गट्टूकडे बघितलं आणि पटकन म्हणाले, हो हो बेटा, नक्की. आज संध्याकाळी आपण फुटबॉल खेळायला जाऊया. 6 वाजता तयार राहा. यस. गट्टू बाहेर येऊन चिंकीला चिडवत म्हणाला, पाहिलं, बाबा माझ्यावरच जास्त प्रेम करतात. अजून थांब, मलाही विचारू देत, मग बघ. आता चिंकी बाबांजवळ गेली आणि तिने बाबांना विचारलं, बाबा, आज माझी मैत्रीण माझ्यासोबत डान्स क्लासला नाही येणार आहे. मग आज तुम्ही मला क्लासला सोडाल? सॉरी चिंकी बेटा, मी तर नाही सोडू शकणार, पण मी काहीतरी सोल्युशन देतो. बाबांचं उत्तर ऐकून चिंकी चिडली आणि रागावून तिथून निघून गेली. चिंकीला बघून गट्टू म्हणाला, पाहिलं, मिळालं ना प्रूफ. ये. तेवढ्यात आई सगळ्यांना जेवणासाठी आवाज देते. गरम गरम स्वयंपाक तयार आहे, चला या जेवायला बसू. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले. पण चिंकीच्या डोळ्यात मात्र अजूनही उदासी होती. काय झालं चिंकी बेटा, तुला तर तुझ्या आवडीचा डॉल सेट पण आता मिळालाय. आता का तोंड पाडून बसलीयेस? बाबांच्या प्रश्नाचं अतिशय उदास आवाजात चिंकीने उत्तर दिलं, तुमचं प्रेम गट्टूवरच जास्त आहे ना? मग डॉल सेटचा काय फायदा? हे ऐकून मात्र आता आईच्या रागाचा पारा चढला होता आणि ती गट्टू, चिंकी दोघांनाही रागवत म्हणाली, हे काय चाललंय तुमचं सकाळपासून? कोणावर जास्त प्रेम आहे, कोणावर कमी आहे? मी सांगितलं ना की आमचं तुमच्या दोघांवर एकदम समान प्रेम आहे. समान प्रेम कसं करू शकतेस आई? कोणीतरी एक तुझा आवडता असेल ना? अरे बाबा, मी आता कसं समजावू की कोणतेही आई बाबा त्यांच्या मुलांमध्ये फरक नाही करत. ते नेहमीच दोघांवर समान प्रेम करतात. आईला रागवलेलं बघून बाबांनी परिस्थिती हाताळत ते म्हणाले, अच्छा, मी करतो या प्रॉब्लेमचं सोल्युशन. चिंकी बेटा, तुम्हाला आत्ता कळेल की तुमच्या दोघांमध्ये आमचं फेवरेट कोण आहे ते. बरं ठीक आहे बाबा, आम्ही दोघं तयार आहोत. चिंकी, इकडे ये बरं बेटा आणि सांग मला की तुला तुझ्या कुठल्या डोळ्यानं जास्त छान दिसतं? हा काय प्रश्न आहे बाबा? मी तर माझ्या दोन्ही डोळ्यांनी बघते. मग मी हे कसं सांगू शकते की मला कोणत्या डोळ्याने जास्त आणि कोणत्या डोळ्याने कमी दिसतं ते? नाही नाही बेटा, कुठला तरी एक डोळा निवडावाच लागेल. अच्छा, एक काम करूया. बाबांनी चिंकीचा एक डोळा आपल्या हाताने झाकला आणि तिला विचारलं, आता सांग चिंकी बेटा, तुला काय दिसतंय? बाबा, मला टेबल, खुर्ची, जेवण, आई, गट्टू हे सगळं दिसतंय. ओके. यानंतर बाबांनी चिंकीच्या दुसऱ्या डोळ्यावरती हात ठेवून तिला पुन्हा विचारलं, बघ चिंकी बेटा, कदाचित या डोळ्यानं तुला जास्त छान दिसत असेल. सांग कसं दिसतंय? काय बाबा, हा काय प्रश्न आहे? ह्या डोळ्यानेही मला हे सगळं दिसतंय. आता बाबांनी चिंकीच्या डोळ्यावरून हात काढला आणि ते तिला म्हणाले, बेटा, जसं तू तुझ्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा निवडू शकत नाहीस, तसंच आम्ही दोघेही तुम्हा दोघांपैकी कोणा एकाला निवडू शकत नाही. हो, जसं तुला दोन्ही डोळ्यांनी सारखं दिसतं तसंच आम्हालाही तुम्ही दोघे सारखे आहात. तुम्ही दोघंही आमच्यासाठी खास आहात. आई बाबांचं ते बोलणं ऐकून चिंकीच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली आणि गट्टूने तर उडी मारून आईला मिठी मारली. याचा अर्थ आमच्या दोघांपैकी कोणीच नाही आवडत तुला. तुझं आमच्या दोघांवर समान प्रेम आहे. ये. हो बाळा, आम्ही दोघं तुमच्या दोघांवर अगदी सारखं आणि खूप प्रेम करतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.